नमस्कार मित्रांनो. ओरिसामधील कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या प्रांगणामध्ये आता आपण आहोत. हे आहे कोणार्कचं सूर्य मंदिर. गेली 75 वर्ष तरी हे बंदच आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आत्ता मोदींचं राज्य आल्यावर किंवा नवीन पटनायक यांचं ओरिसामध्ये राज्य आल्यावर या मंदिराची डागडोजी सुरू झालेली आहे. गेली 75 वर्ष या मंदिराकडे कोणीसुद्धा डुंकून बघितलं नाही. पुरातत्व विभाग काय करत होता हा विषय आपण कधी विचारात घेऊयाच नको. परंतु युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये असणारं हे मंदिर अशा भग्नावस्थेमध्ये का पडू नये, तर याला जबाबदार शासक जेवढे आहेत तेवढेच आपण जागरूक नागरिकसुद्धा आहोत. या मंदिराचा महिमा आपल्याला कधी कळलाच नाही. आता बिचारा हा गाईड जो मंदिराच्या संदर्भामध्ये माहिती सांगतोय ती माहिती ऐकताना अत्यंत दुःख होतं किंवा खेदही वाटतो. मंदिर भव्य दिव्य तर आहेच. साधारण 13व्या शतकात बांधलेलं मंदिर आहे. म्हणजे आता किती वर्ष झाली त्याला? जवळपास 700 वर्ष तर पूर्ण होऊन गेली. आणि देऊळ बंद च्या भाषेत सांगायचं तर हे बंद देऊळ आहे. आणि मंदिर म्हणजे प्रत्यक्षात सूर्याचा रथ आहे हा, दगडाने बांधलेला. आणि ह्या मंदिरामध्ये जी सूर्याची मूर्ती होती ती आता दिल्लीमधल्या कुठल्या तरी म्युझियममध्ये आहे असं त्या गाईडने सांगितलं. आणि ती मूर्ती कशी होती मंदिराच्या गाभाऱ्यात, तर ती 2 मॅग्नेटच्या मध्ये अधांतरी तरंगणारी होती. ती बहुतेक 7 फूट उंचीची होती आणि ती सप्तधातूंची बनलेली होती. आणि एवढ्या मोठ्या मूर्तीला 2 मॅग्नेटच्या मध्ये अधांतरी जर तरंगत राहायचं असेल तर ते मॅग्नेट किती मोठे पाहिजेत आणि किती पॉवरफुल पाहिजेत याचा आपण विचार करू शकतो, कल्पना करू शकतो. ते मॅग्नेट एवढे पॉवरफुल होते की मद्रासकडून कलकत्त्याला जाणारी जी जहाजं होती बंगालच्या उपसागरातून जाणारी, ती ह्या परिसरामध्ये आल्यानंतर त्यांची होकायंत्र बिघडायची, चुकीच्या दिशा दाखवायची. म्हणजे ती या मंदिराच्या मॅग्नेटच्या दिशेने उत्तर दिशा दाखवायचे आणि त्यामुळे ती जहाजं भरकटून फुटायची. आणि ती का फुटतायत हे त्यावेळीच्या काय पोर्तुगालवाल्यांची ती जहाजं असायची, त्यांना ते कळलं नाही. आणि त्याचा शोध घेतल्यानंतर त्यांना लक्षात आलं की या मंदिरामुळे असं होतं. आणि त्यांनी तोफा डागून ह्या मंदिराचे मॅग्नेट उडवले. तोफा डागून म्हणजे अगोदर त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना ते काढता आले नाहीत. तर त्यावेळी त्यांनी ते तोफाने उडवले. आणि तोफाने ते मॅग्नेट उडवताना बाकीचा जो काय मंदिराचा कळस किंवा बाकी ढाचा आहे त्याचे केवढे तरी मोठे लोखंडी पिलर आणि बाकी दगड वगैरे इकडे तिकडे उडाले. ते मंदिराच्या परिसरामध्ये आजही बघायला मिळतात. तर मित्रांनो, जेवढे मुस्लिम शासक आक्रमण करते हे दुष्ट प्रवृत्तीचे होते. मधीत हा एक मुद्दा दाखवतो की 10 रुपयाच्या नोटीवर हा जो फोटो आहे तो इथला आहे, या मंदिराच्या या चाकाचा फोटो आहे. तर मुख्य मुद्दा, जेवढे हे शासक दुष्ट होते तेवढेच इंग्रज, पोर्तुगीज आणि डच हे लोकसुद्धा दुष्ट प्रवृत्तीचे होते, आक्रमकच होते. ते काय भारतावर उपकार करण्यासाठी आलेच नव्हते. आणि त्यांना जिथे जिथे अडचणी आल्या त्यांनी कुठेही भारतीय संस्कृतीचा त्यांनी कसलाही विचार न करता, कसलाही सुसंस्कृतपणा न दाखवता आपल्या स्वार्थासाठी आपल्या देशामध्ये प्रचंड नासधूस केली. आणि त्याचा पुरावा म्हणू शकतो आपण ह्या मंदिरामध्ये आता जे विखुरलेले दगड सगळीकडे पाहायला मिळतात आणि पिलर पडलेले पाहायला मिळतात, तो त्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्दैवाची गोष्ट म्हणू शकतो की या संदर्भातली अधिकृत माहिती कुठेच अवेलेबल नाही. म्हणजे कोणी हे केलं, कधी केलं आणि त्याचा अधिकृत दुजोरा आज कोणच देत नाही आहे. त्यामुळे ते खरं होतं की खोटं होतं हे पण आपण सांगू शकत नाही. पण ते खरंच असलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते मॅग्नेट आता आहेत कुठे, तर ते सुद्धा असेच युरोपमध्येच, म्हणजे इंग्लंडमध्ये असतील किंवा पोर्तुगालकडे असतील, तिथे ते मॅग्नेटचे अवशेष आहेत असं सांगितलं जातं. तर त्याचा पण कोणीतरी शोध घेऊन ते मॅग्नेट परत आणले पाहिजेत. मॅग्नेट म्हणा किंवा मॅग्नेटिक
प्रॉपर्टी असणारे दगड म्हणा, म्हणजे त्या काळातल्या आपल्या पूर्वजांची जी काही वैज्ञानिक प्रगती झालेली होती ती आपण म्हणू शकतो की त्यांना या अशा पद्धतीच्या गोष्टी करता येत होत्या. आताच्या काळामध्ये असं करणं, किती जरी विज्ञानाची प्रगती झालेली असली तरी मला वाटतं अशा पद्धतीचं नियोजन पुन्हा करता येणं कठीण आहे. आणि जर ते सोपं असलं तर याच मंदिरामध्ये पुन्हा ती सूर्याची मूर्ती अशाच पद्धतीने सरकारने स्थापन करावी. पुन्हा तशा पद्धतीचे मॅग्नेट तयार करून त्याच्यामध्ये ती अधांतरी तरंगत ठेवावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे. जेणेकरून आज इथे पर्यटक जे येत आहेत ते निव्वळ पर्यटनासाठी म्हणून येतात, म्हणजे त्याच्यामध्ये भक्तिभावाचा काही विषयच नाही आहे. कारण आतमध्ये मंदिरामध्ये जायला दरवाजाच बंद आहे. मग ज्यावेळी कधी हे मंदिर चालू होईल त्यावेळी ते अशाच पद्धतीने चालू झालं पाहिजे. मूर्ती आहे तशीच पुन्हा एकदा होती तशीच एकदा तरंगत ठेवली पाहिजे 2 मॅग्नेटच्या मध्ये. आणि हे जर कार्य मोदींनी करून दाखवलं तर मी खरोखरच मोदींना धर्मात्मा मानेन. आणि मित्रांनो, ते होण्यासाठी आपल्यासारख्या सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. मंदिराचा परिसर बघताना मला कुठेच काहीही आनंद झाला नाही, कारण जिकडे तिकडे जी काय दुरावस्था झालेली पाहायला मिळाली ते बघून माझा मूडच जात होता. म्हणजे पुरीच्या जगन्नाथाच्या दर्शनाला जाऊन जो आनंद मिळाला होता त्या आनंदावर इथे आल्यानंतर एक प्रकारे विरजण पडलं. तर मित्रांनो, ह्या गोष्टीचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाबाळांना ह्या मंदिरात काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपल्यावर आक्रमण करणारे सगळे शासक कसे क्रूर होते त्याचा पुरावा म्हणून हे मंदिर जरूर आपण आपल्या मुलांना दाखवलं पाहिजे. आणि ह्या देशाचं रक्षण करण्यासाठी झगडणारी जी कोणी देशप्रेमी मंडळी होती ती पण किती महान होती ते पण त्यामुळे आपल्याला कळू शकतं. मंदिराबद्दल बाकी काय सांगायचं, स्थापत्यकलेचा तर तो अप्रतिम नमुना आहे. जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अजून काही वास्तू आहेत. ते काय एंट्री पॉईंट म्हणू शकतो किंवा त्यावेळच्या त्या रथाचा जो पुढचा भाग असू शकतो त्याच्या पुढे पुन्हा घोडे होते असतील, परंतु आता ते लक्षात येत नाहीत. लोखंडी जे सामान आहे म्हणजे जे पिलर होते पोलादी ते आजही गंजलेले नाही आहेत. म्हणजे 700 वर्ष झाली ते पिलर आहेत त्या अवस्थेत तसेच पडून आहेत. पाण्यामध्ये, ऊन वारा पावसामध्ये तसेच पडून आहेत. म्हणजे त्या काळी आता तशा पद्धतीचे पिलर कुठे बघायलाच नाही मिळत. म्हणजे तुम्ही रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा किंवा अजून कुठे काय बघा, अशा पद्धतीचे पिलर तुम्हाला कुठेच मिळणार नाही. मग त्यावेळी ते बनवले कसे हे पण एक मोठं कोडच आहे. तर हे बघा काही भग्न अवशेष. जेवढं जास्त तुम्ही बघणार तेवढं वाईटच वाटतं. पूर्वजांबद्दल भले अभिमान वाटतो, परंतु आताच्या स्थितीतला ते बघून आपल्याला खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, ओरिसाची यात्रा तुम्ही जर कधी नियोजनामध्ये घेतलात, जगन्नाथपुरीला जायचं ठरवलात, तर अर्थातच कोणार्कचं सूर्य मंदिरसुद्धा नक्की बघा. या मंदिराची जी अवस्था आहे ती लवकरच सुधरू दे अशी मी तर सूर्यदेवतेच्या चरणी प्रार्थना करेन की बाबा तुझी सेवा भारतीयांकडून करून घे आणि तुझी कृपादृष्टीसुद्धा पुन्हा एकदा भारतीय लोकांमध्ये निर्माण होऊन देते. तुझं तेज आमच्यामध्ये पुन्हा रुजू देत आणि पुन्हा हा देश आणि देशवासी सगळेजण तेजाने झळकू देत. एक प्रकारे तमसोमा ज्योतिर्गमय असं जे आपण म्हणतो त्याची अनुभूती या मंदिरामध्ये आल्यानंतर प्रत्येक भारतीयाला येऊ दे अशी प्रार्थना करतो आणि व्हिडिओ संपवतो.